बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। शिवसेना नेते आणि खासदार नरेश म्हस्के यांनी आज पत्रकार परिषद घेत शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर बोचरी टीका केली। राऊत यांनी सुप्रीम कोर्टातील शिवसेनेच्या सुनावणीसंदर्भात केलेल्या दाव्यांचा आणि ट्विटचा समाचार घेत म्हस्के यांनी त्यांच्यावर पतंगबाजी करत असल्याचा आरोप केला। त्याचवेळी मराठा आरक्षक आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या डबल गेमच्या आरोपांवरही त्यांनी स्पष्टीकरण दिलं। संजय राऊत यांनी सुप्रीम कोर्टाचा निकाल आपल्याच बाजूने लागणार असल्याचं सुचवणाऱ्या ट्विटबद्दल विचारलं असता म्हस्के म्हणाले, संजय राऊत यांची नेहमीच पतंगबाजी करण्याची सवय आहे। जसं काही न्यायमूर्तींनी त्यांच्या कानातच येऊन निकाल काय देणार हे सांगितलं आहे, अशा प्रकारे ते वागत आहेत। जेव्हा न्याय आपल्या बाजूने लागतो तेव्हा ते न्यायालयाचं कौतुक करतात आणि विरोधात गेला की शिव्या घालतात। हाच त्यांचा उद्योग आहे। शिवसेना हा बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षात किंवा भाजपमध्ये विलीन होईल या राऊत यांच्या दाव्याची म्हस्के यांनी खिल्ली उडवली। ते म्हणाले, संजय राऊतांनी आमच्या पक्षाची चिंता करण्यापेक्षा स्वतःच्या पक्षात जे काही उरले सुरलेले नगरसेवक, आमदार आणि खासदार आहेत ते कसे पक्षात टिकतील याची काळजी करावी। काल सुप्रीम कोर्टात जे 2 खासदार त्यांच्यासोबत होते ते तरी कायम राहतील का हे बघावं। राऊत साहेब दुसऱ्यांना विलीन होण्याचा सल्ला देतात। उद्या स्वतःला राज्यसभेचे तिकीट मिळालं नाही तर ते स्वतःच काँग्रेसमध्ये किंवा MIM समाजवादी पक्षात विलीन होतील। मागच्या राज्यसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे साहेबांनी मनावर घेतलं म्हणूनच संजय राऊत खासदार म्हणून निवडून आले, कारण सर्व आमदार त्यावेळी शिंदे साहेबांसोबत होते। जर तेव्हाच शिंदे साहेबांनी मनात आणलं असतं तर राऊतांचा खेळखंडोबा नक्कीच झाला असता, असा मोठा गौप्यस्फोटही म्हस्के यांनी केला। मुंबई महापालिकेच्या पैशांची उधळपट्टी, महापौरांच्या बंगल्याचा खर्च, मोकळ्या मैदानाचा व्यावसायिक वापर आणि देशातील राजकीय परिस्थिती यावरून शिवसेना युबीटी नेते आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। मुंबईकरांच्या पैशांची होणारी उधळपट्टी आणि मोकळी मैदाने ढापण्याचा घाट या मुद्द्यांवर त्यांनी पत्रकारांशी सविस्तर संवाद साधला। नव्या महापौरांसाठी महापालिकेतर्फे केल्या जात असलेल्या खर्चावर आदित्य ठाकरे यांनी कडाडून टीका केली आहे। ते म्हणाले, महापौर होऊन 6 महिनेही झाले नाहीत, तोच लाल दिव्याची गाडी आणि इटालियन मार्बलवरून वाद सुरू झाला। आता परत 2.5 कोटी रुपये मागितले, जणू काय ताजमहालच बांधायचा होता। पण मुंबईकरांनी आणि मीडियाने आवाज उठवल्यामुळे महापालिकेने या 2.5 कोटींच्या प्रस्तावाला स्थगिती दिली आहे। आम्ही या स्थगितीचं स्वागत करतो। आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील मोकळ्या मैदानांच्या व्यावसायिक वापरावरून भाजपवर गंभीर आरोप केलेत। नेव्हिल डिसूझा फुटबॉल टर्फ वांद्रे हे मुंबईतील एकमेव पूर्ण आकाराचे आर्टिफिशियल टर्फ आहे, जिथे हजारो मुले फुटबॉलचं प्रशिक्षण घेतात। ही जागा ढापून तिथे एका आवडत्या कंत्राटदाराला कन्व्हेन्शन सेंटर बांधायला दिलं जाणार असून त्याला भाजपच्या एका नेत्याचं नाव देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला। अंधेरीतील 16 एकर मोकळी जागा आणि म्हाडाचे 2 प्लॉट एकाच ट्रस्टला फुकट दिल्याचं त्यांनी उघड केलंय। कोविड काळातही आम्ही तिथे मदत केली होती। तिथे एक चांगलं क्रिकेटचं मैदान आणि मियावाकी जंगल होतं, पण आता त्या ट्रस्टनं तिथे प्रेस पासर्स विल बी प्रोसिक्युटेड असे फलक लावले आहेत। जसं ब्रिटिशांच्या काळात इंडियन्स नॉट अलाउड असायचं, तसं आता मुंबईकर नॉट अलाउड असं फलक लावणार का, असा सवाल त्यांनी संतप्तपणे विचारला आहे। राज्यात निवासी डॉक्टरांनी पुकारलेल्या संपाचा आज दुसरा दिवस असून आरोग्य सेवा मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली आहे। या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने संपावर तीव्र नाराजी व्यक्त करत डॉक्टरांना संप तत्काळ मागे घेण्याचे स्पष्ट निर्देश दिलेत। उच्च न्यायालयाने निवासी डॉक्टरांची बाजू मांडणाऱ्या वकिलांना कडक शब्दात फटकारले। आम्ही तुमची बाजू ऐकून घेऊ, मात्र तुम्ही संप तातडीने मागे घ्या। या संपामुळे कोणत्याही रुग्णाचा जीव जाता कामा नये असे खडे बोल न्यायालयाने सुनावले आहेत। निवासी डॉक्टरांच्या या संपामागे होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथी प्रॅक्टिसची परवानगी देण्याचा निर्णय कारणीभूत आहे। ज्या होमिओपॅथी डॉक्टरांनी 6 महिन्यांचा सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी पूर्ण केलाय त्यांना ॲलोपॅथिक औषधं लिहून देण्याची आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे नोंदणी करण्याची परवानगी शासनाने दिली आहे। एका वैद्यकीय प्रणालीत प्रशिक्षित असलेल्यांना पूर्ण प्रशिक्षण घेतल्याशिवाय दुसऱ्या प्रणालीचा सराव करण्याची परवानगी दिल्यास वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा घसरेल आणि नियामक प्रणाली कमकुवत होईल, असा युक्तिवाद निवासी डॉक्टरांनी केलाय। सेंट्रल मॉडने मध्यरात्री 12 वाजल्यापासून राज्यभर आंदोलन अधिक तीव्र केलंय।
राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयातील MD, MS, DNB निवासी डॉक्टर यात सहभागी झालेत. यामध्ये नियमित बाह्यरुग्ण विभाग आणि आंतररुग्ण विभाग, वॉर्ड राऊंड आणि शैक्षणिक उपक्रम, नियोजित शस्त्रक्रिया आणि सेंट्रल लॅब आणि फीवर OPD या सेवा बंद पडल्या आहेत. सुरू असलेल्या सेवांमध्ये आपत्कालीन सेवा, लेबर रूम आणि आपत्कालीन शस्त्रक्रिया, इमर्जन्सी लॅब आणि ब्लड बँक यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे जीव वाचवणाऱ्या उपचारांची गरज असलेल्या कोणत्याही रुग्णाला सेवा नाकारली जाणार नाही, असं डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले होते. बावनकुळेंच्या दबावामुळे आणि सांगण्यावरूनच मराठा समाजाची कुणबी जात प्रमाणपत्रे आणि त्याची वैधता रद्द केली जात आहे. त्यांची नार्को टेस्ट करा अशी आक्रमक मागणी जरांगे यांनी केली होती. यावर आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर स्पष्टीकरण देत जरांगेंचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या नार्को टेस्टच्या मागणीवर बोलताना बावनकुळे म्हणाले, माझी नार्को टेस्ट करता येईल, त्याला माझी कोणतीही हरकत नाही किंवा अडचण नाही, माझी त्याला पूर्णपणे परवानगी आहे. अशा शब्दांमध्ये त्यांनी जरांगेंचं आव्हान स्वीकारण्याची तयारी दर्शवली आहे. कुणी प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी फोन केल्याच्या आरोपावर बावनकुळे यांनी तांत्रिक बाजू स्पष्ट केली. ते म्हणाले, जात पडताळणी विभाग हा अर्धन्यायिक आहे. या समितीला स्वतंत्र आणि न्यायिक अधिकार असतात. या प्रक्रियेमध्ये राज्य सरकार, कोणताही मंत्री किंवा अधिकारी अजिबात हस्तक्षेप करू शकत नाही. मी स्वतः जरी प्रयत्न केला तरी मी जात पडताळणी समितीला फोन करून निर्णय बदलण्यास सांगू शकत नाही. त्यामुळे बावनकुळे किंवा दुसऱ्या एखाद्या मंत्र्यांनी फोन करून जात प्रमाणपत्रे रद्द करायला लावली, हा आरोप मुळातच चुकीचा आहे. असं या राज्यात काय कुठल्याच राज्यात होऊ शकत नाही. कुणबी प्रमाणपत्रांची व्हॅलिडिटी रद्द झाल्याच्या तक्रारीवरून बावनकुळे म्हणाले, जात पडताळणी समिती कागदपत्रे आणि पुरावे तपासूनच निर्णय घेते. हा त्यांचा अंतिम निर्णय नसतो. जर कोणाला वाटत असेल की समितीचा निर्णय चुकला आहे किंवा त्यांच्यावर अन्याय झाला आहे तर त्यांना थेट उच्च न्यायालयात अपील करण्याचा अधिकार आहे. तिथून तातडीने न्याय किंवा स्थगिती मिळवता येते. त्यामुळे संबंधितांनी ही प्रक्रिया अवलंबली तर जास्त बरं होईल. मराठा आरक्षणाच्या माध्यमातून मिळालेली कुणबी प्रमाणपत्र आणि त्याची जात वैधता रद्द केल्याच्या प्रकरणावरून मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर घणाघाती हल्ला चढवलाय. पत्रकार परिषदेत मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर मराठा समाजाचे वाटोळे करण्याचा कट रचल्याचा थेट आरोप केलाय. पुराव्यांचे ढीग सोबत घेऊन आलेल्या जरांगे यांनी अनेक गौप्यस्फोट करत महायुती सरकारला आगामी निवडणुकीत सळोकी पळो करून सोडण्याचा इशारा दिलाय. जरांगे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर मराठा समाजासोबत दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप केला. जरांगे म्हणाले, शरद पवार आता म्हातारे झालेत, त्यामुळे पक्षात एकनाथ शिंदे आणि अजित पवार हेच मराठ्यांचे नेते आहेत असं समजून मराठा समाजाने महायुतीला जीवापाड प्रेम दिलं आणि तुटून मतदान केलं. पण आता हेच नेते आमच्या मुलांच्या मुंडक्यावर पाय देत आहेत. एकनाथ शिंदे, तुमच्यावर माझा कधीच संशय नव्हता, पण मराठ्यांना विरोध करणारे ओबीसी नेते तुमच्या बाळासाहेब भवनमध्ये येऊन बैठका करत आहेत. तुमच्याच पक्षाचे नेते यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील कॉलेजवर मराठ्यांच्या विरोधात आंदोलनं रचली जात आहेत. तुम्ही आमच्याच लोकांचा वापर करून आमच्या पाठीत खंजीर खुपसत आहात. कोणी जर बोगस कागदपत्रे सादर करत ओबीसी कुणबी प्रमाणपत्र मिळवत असेल तर त्याला आजन्म कारावासाची शिक्षा व्हावी. ही काही लहान गोष्ट नाही. यामुळे खऱ्या ओबीसीचं नुकसान होत आहे. सरकारने सरसकट ओबीसी प्रमाणपत्र देऊ नये अशी मागणी ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी केली आहे. बबनराव तायवाडे म्हणाले की उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीच कागदपत्रे पूर्ण तपासली गेली पाहिजेत, त्याची व्हॅलिडिटी तपासली गेली पाहिजे. निवडणूक झाल्यावर 6 महिन्यांची जी मुदत दिली जाते ती रद्द झाली पाहिजे. बोगस कागदपत्रे सादर करत प्रमाणपत्र काढल्यामुळे हे सर्व काही होतं, पण व्हॅलिडिटी देणारे अधिकारी असं काही होऊ देत नाहीत. बोगस ओबीसी प्रमाणपत्र सादर करणाऱ्यांना आजन्म कारावासाची शिक्षा व्हावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. बबनराव तायवाडे म्हणाले की ओबीसी आहात तर कसली लाज वाटते, फायदे घेण्यासाठी ओबीसी आणि ओबीसी म्हणायला लाज वाटते. ओबीसींचं आंदोलन मोठं करायचं असेल तर जय ओबीसी ही चळवळ सुरू केली पाहिजे. विजय वडेट्टीवार यांना वाटत असेल की माझ्या नेतृत्वामध्ये ओबीसी समाजाचं भलं व्हावं तर त्यांच्यासह ज्यांना नेतृत्व करायचं आहे त्या सर्व नेत्यांनी पुढे यावं, बॅनरवर जय ओबीसी लिहावं आणि सरकारकडे आपल्या मागण्या मांडाव्यात. कोणीही समाजाची दिशाभूल करू नये.
मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी कुणबी प्रमाणपत्र रद्द केल्याच्या प्रकरणावरून सरकारवर आणि विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. राजकीय द्वेषापोटी आणि काही मंत्र्यांच्या सांगण्यावरून हजारो विद्यार्थ्यांची कुणबी प्रमाणपत्र रद्द केली जात आहेत असा जरांग्यांचा आरोप होता. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत माध्यमांशी बोलताना सविस्तर स्पष्टीकरण दिले. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, मनोज जरांगे पाटील नेमके काय बोलले हे मी पूर्णपणे ऐकलेलं नाही. मात्र मी अगदी स्पष्टपणे सांगतो की जेव्हा कोणतीही प्रमाणपत्रे जात पडताळणी समितीकडे जातात तेव्हा ही समिती सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि नियमांच्या अंतर्गत काम करते. यामध्ये राज्य सरकारचा किंवा कुठल्याही मंत्र्यांचा कोणताही हस्तक्षेप किंवा दखलंदाजी नसते. कुणबी प्रमाणपत्रे रद्द होण्यामागील कारणांचं विश्लेषण करताना फडणवीस म्हणाले, जात पडताळणी समितीकडे मोठ्या प्रमाणात वेगवेगळी प्रमाणपत्र येतात. त्यामध्ये ओबीसी किंवा नॉन कुणबी प्रमाणपत्रांचा विचार केला तर साधारण 10% आणि काही ठिकाणी कागदपत्रांची पूर्तता न झाल्यास 25% रिजेक्शन रेट असतो. त्यामुळे कोणीतरी जाणीवपूर्वक किंवा राजकीय द्वेषातून ही प्रमाणपत्र रद्द करत आहे असा आरोप करणं चुकीचं आहे. कुठलाही राजकीय हस्तक्षेप या प्रक्रियेत नसतो. हे सांगताना फडणवीस यांनी एक उदाहरण दिलं. ते म्हणाले, आम्ही सत्तेत आहोत तरीही भाजपच्या अनेक नगरसेवकांची आणि जिल्हा परिषद सदस्यांची प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने रद्द केली आहेत. ही एक क्वासी ज्युडिशियल प्रक्रिया आहे जी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे चालते. एकनाथ शिंदेंची शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे. ती हिंदुत्वासाठी लढणारी शिवसेना आहे. ती विलीन होण्याचा प्रश्नच येत नाही. उरला सुरला उभाटा गट काँग्रेसमध्ये विलीन करायचा की समाजवादी पक्षामध्ये विलीन करायचा याची चर्चा मातोश्रीवर सुरू आहे असं नवनाथ बन यांनी म्हटलं आहे. नवनाथ बन म्हणाले की राहुल गांधी यांना वाटतं की संजय राऊतांसह उभाटाने काँग्रेसमध्ये विलीन झालं पाहिजे, तर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना वाटतं की आपला पक्ष समाजवादी पार्टीमध्ये विलीन करावा. आता दोन्हींपैकी एका पक्षात आपला गट विलीन केल्याशिवाय उद्धव ठाकरेंना पर्याय नाही. एमआयएम सारख्या पक्षाचा सुद्धा त्यांना पर्याय आहे. एकनाथ शिंदे यांच्या मागे महाराष्ट्र उभा आहे, तर भाजप आणि महायुतीचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहेत. नवनाथ बन म्हणाले की शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची शिवसेना होती. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडून दिले आहेत. उद्धव ठाकरेंनी केवळ विधिमंडळ पक्षावर बोलू नये, त्यांनी हे सांगावं की जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो हे म्हणायचं मी सोडून दिलं. उद्धव ठाकरेंची वैचारिक पडझड झाल्याने ती एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात मार्गक्रमण करत आहे. कोर्टात जो निकाल लागायचा तो लागेल, पण जनतेच्या कोर्टात निकाल लागला आहे. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना खरी आहे हे जनतेनं सिद्ध केलं आहे. असाच सकारात्मक निर्णय कोर्टात होईल असं वाटतं. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.